शिवसेनेच्या सर्व 6 बंडखोर आणि खासदारांच्या बाबत लोकसंख्या सचिवालयाचा निर्णय समोर आलाय। सर्व 6 खासदारांच्या शिंदेंच्या शिवसेनेतल्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, बुलेटिन जारी करत लोकसभा अध्यक्षांनी ही मंजुरी दिलेली आहे। या घडीची शिवसेनेसाठीची सगळ्यात मोठी बातमी, शिवसेनेच्या सर्व 6 बंडखोर खासदारांच्या बाबत लोकसभा सचिवालयाने हा निर्णय दिलेला आहे। सर्व 6 खासदारांच्या शिंदेंच्या शिवसेनेतल्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिलेली आहे। लोकसभा सचिवालयाने या संदर्भातलं बुलेटिन जारी केलेलं आहे आणि अध्यक्षांनी या संदर्भातली मंजुरी दिली। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, लोकसभा सचिवालयाकडून हे बुलेटिन जारी करण्यात आलंय, अपडेट्स। उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा झटका आहे। ज्या पद्धतीने शिवसेनेकडनं म्हणजे ठाकरे गटाकडनं असा दावा केला जात होता की त्यांचे खासदार अशा पद्धतीने मंजुरी दिली जाऊ शकत नाही, कारण त्याच्यासाठी मूळ पक्षाची परवानगी अपेक्षित आहे। मूळ पक्ष हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि यासाठी ते प्रयत्न करत परवानगी देत नाहीत। मात्र आता जी माहिती मिळत आहे त्यानुसार शिवसेनाच्या पक्ष विलीनीकरणाला अधिकृत शिक्कामोर्तब जे आहे ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आणि ही आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। शिवसेना पक्ष विलीनीकरणावरती लोकसभा अध्यक्षांच्या वतीनं शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जी माहिती देण्यात आली त्यानुसार आता भारतीय जनता पक्षानंतर जर देशातील 5व्या नंबरचा पक्ष हा शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचा झालेला आहे। कारण 239 भाजपचे आहेत, काँग्रेसचे 98 आहेत, समाजवादी पक्षाचे 34 आहेत, तृणमूल काँग्रेसचे सध्या तरी 28 पाहायला मिळत आहेत, शिवसेना 13 आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर शिवाजी थोडंसं थांबवते। आपल्यासोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत। सुषमाताई, आत्ताच लोकसभा सचिवालयाकडून हे बुलेटिन जारी करण्यात आलेले आणि विलीनीकरणाला परवानगी मिळाली, आपली पहिली प्रतिक्रिया? खरं आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। ज्या पद्धतीने सगळ्या यंत्रणा सगळं सरकार एका बाजूने आणि एकांगी पद्धतीने काम करत आहे, त्यामध्ये कुठलीही असंविधानिक गोष्ट ही संविधानिक चौकटीत कशीही करून बसवायची हा चंग जो सत्ताधाऱ्यांनी बांधलेला आहे ते बघता आपण दाखवत असलेले व्हिज्युअल्स, आपण दाखवत असलेलं पत्र हे काही फार आश्चर्यकारक वाटत नाही। या पुढे तुमच्या पक्षाची भूमिका काय असणार आहे? आपण कोर्टात दाद मागणार आहात का? दलील भी तुम्हारी और अदालत भी तुम्हारी। दाद मागण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन लढणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि लढत राहू। सुषमाताई, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर शिवसेनेच्या सर्व 6 बंडखोर खासदारांच्या बाबत लोकसभा सचिवालयाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि शिंदेंच्या शिवसेनेतल्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली। शिवाजी, आपला मुद्दा पूर्ण करा। शिवसेना पक्ष विलीनीकरण झाल्यामुळे आता शिंदेचे 13 खासदार झालेले आहेत। आता याच्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाच्या विरोधात ते सर्वोच्च न्यायालयात जातील। आधी अवघे 2.5 ते 3 वर्ष राहिलेले आहेत निवडणुकीला। त्याच्यामध्ये पहिलीच एक केस जी आहे ती पेंडिंग आहे, त्याच्यामध्ये शिवसेना नक्की कोणाची हा प्रश्न आहे। आणि त्यानंतर आता हे जे खासदार आहेत ते म्हणतात की आम्ही मूळ शिवसेनेत गेलेलो आहोत। त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर कायदेशीर प्रेस या निमित्ताने उपस्थित होईल। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं जे पत्र देण्यात आलं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मूळ पक्षाच्या परवानगीशिवाय अशा पद्धतीने दुसऱ्या पक्षामध्ये जाता येत नाही। आणि त्या आशयाचं पत्र अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं होतं। त्यांचं म्हणणं ऐकून घ्या असं सांगण्यात आलं होतं। त्यांचं म्हणणंही ऐकून घेण्यात आलं, या 6 खासदारांचंही म्हणणं ऐकून घेण्यात आलं। त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे लोकसभेतील संख्याबळ आता अधिकृतपणे 13 खासदार झालेले आहेत। त्यामुळे 13 वरती पोहोचलेला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर शिंदे यांची केंद्रातील ताकद ही आता सध्या वाढल्याचं आपल्याला या निर्णयानंतर पाहायला मिळतंय। या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने या अगोदर जो दावा करण्यात आला होता, सुरुवातीला आपण पाहिलं असेल 5 खासदारांचा फोटो आला होता, त्यानंतर ओमराजे निंबाळकरांचा वेगळा फोटो आला, अशी 6 खासदार जे आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडनं फुटून 2/3 संख्याबळ झाल्यानंतर आता त्यांचं अधिकृतपणे शिवसेना पक्षामध्ये विलीनीकरण झालेलं आहे। ज्या पद्धतीने मधल्या काळामध्ये सांगण्यात आलं ते कोणताही गट स्थापन करता येत नाही, त्यांना विलीनीकरण होणंच गरजेचं आहे। आणि 2/3 झाल्यामुळे त्यांनी मूळ शिवसेना
जी शिवसेना शिंदे गट आहे, जी आपल्याला इलेक्शन कमिशनने अशी मान्यता शिवाजी, दिलेली आहे. याच्यामध्ये ना राजकारण सध्या दोन पातळ्यांवरती चाललेलं आहे. एक म्हणजे केंद्रातलं राजकारण, केंद्रातल्या भाजपचं राजकारण, आणि एक राज्यातल्या भाजपचं राजकारण. आपण पहिल्यांदा केंद्रातल्या बद्दल बोलूया. केंद्रातल्या भाजपचं राजकारण बघितलं तर तिथे बेरजेचं राजकारण चाललंय. असं आपण धरून चालूया की परिसीमन विधेयक जे आगामी जे आपलं अधिवेशन आहे त्याच्यामध्ये येऊ घातलेलं आहे आणि त्याच्यासाठी हे संख्याबळ जमवण्याचं काम या दृष्टीने याकडे बघितलं जात आहे. असं असेल तर ही ताकद कुठवर नेऊन ठेवलेली आहे भाजपने? अगदी सध्या जी आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते आहे त्याच्यामध्ये टीएमसीचे जे खासदार आहेत त्यापेक्षा अधिक त्यांचं अधिकृत बुलेटिन आपल्याला अद्यापर्यंत पाहायला मिळालेलं नाहीये. मात्र शिवसेनेचं बुलेटिन निघालेलं आहे. शिवसेनेचे खासदार जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील जाऊन भेटलेले आहेत आणि आतापर्यंत टीएमसीचे खासदार जे फुटलेले आहेत ते खासदार अद्यापपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत देखील पोहोचलेले नाहीये. त्यामुळे त्या ऑपरेशन बद्दल कथितपणे चर्चा वेगवेगळ्या सुरू आहेत. मात्र ज्या विधेयकासाठी हे सगळं केलं जात आहे त्या दृष्टिकोनातून टाकलेलं हे मोठं पाऊल म्हणावं लागणार आहे आणि त्यामुळं आज जे शिंदे यांच्या पक्षाकडनं आज हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे आणि त्यांना अधिकृतपणे मान्यता देण्यात आलेली आहे. कायद्यानुसार या सगळ्या संदर्भामध्ये दिवसभर आज लोकसभा अध्यक्षाच्या दालनामध्ये या संदर्भात बैठका पार पडल्या. वेगवेगळ्या तज्ज्ञांचं देखील लोकसभा अध्यक्षांनी या संदर्भामध्ये मत जाणून घेतलं. तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता या निर्णयाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये थेट जी केस आहे त्या संदर्भातच अपील केलं जाईल आणि सांगितलं जाईल जी जुनी केस आहे त्याच्यावरती निर्णय घेतला जावा. त्याच्यामध्ये एनसीपीच्याही केसचा समावेश आहे, शिवसेनेच्या केसचा समावेश आहे. शिवाजी, थोडंसं थांबवते. आपल्यासोबत खासदार नरेश म्हस्के आहेत. नरेश म्हस्केजी, आय गेस कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यात पहिल्यांदा. धन्यवाद. 13 खासदारांच्या बाबतीत हे आता बुलेटिन आलेलं आहे. 13 खासदार झालेले आहेत असं आता म्हणायला लागेल. आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात? मी लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाचं स्वागत करतो आणि जो मूळ शिवसेना पक्ष आहे जो बाळासाहेबांच्या विचारांवर दिला आहे, ज्याची निर्मिती झाली, त्या शिवसेनेमध्ये शिवसैनिकांना जे काही खासदार त्यांना मान्यता मिळालेली आहे त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. संख्याबळाच्या पातळीवर जर आपण बघितलं तर राज्याच्या राजकारणामध्ये आपल्या पक्षाच्या खासदारांची संख्या भाजपपेक्षा जास्त झालेली आहे. या संख्येकडे आपण कसं बघताय? हे बघा, भाजपापेक्षा आमची संख्या जास्त झाली कमी झाली याला महत्व नाहीये. महत्व याला आहे की एनडीएची संख्या वाढली आणि आमच्या दृष्टीने आज आमचे 13 खासदार झालेले आहेत. लोकसभेमध्ये संसदेमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरती जी शिवसेना आहे, जी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याची शक्ती त्यांचं बळ हे वाढलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे लोकाभिमुख नेतृत्व आहे हे आज सिद्ध झालेलं आहे. बर, तुम्ही सोबत राहा. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आहेत. दानवेजी, या निर्णयावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, खरं तर घटनेच्या 10व्या परिच्छेदाचं हे उल्लंघन आहे. बर, अशा पद्धतीनं बाजूही ऐकून नाही घेतली गेली. अशा कोणत्याही सदस्यांना अशा पद्धतीनं विलिनीकरण करता येत नाही. असं करता येत नाही. बर, त्याच्यामुळं याला निश्चित ही मनमानी झाली. म्हणजे याला कायदे, नियम, लोकशाही, घटना याला पायदळीत उडवण्याचा हा प्रकार आहे आणि याला निश्चित शिवसेना कायदेशीर आव्हान देईल. बर, तुम्ही कोर्टात जायची तयारी केलेली आहे किंवा तुम्ही लोकसभा अध्यक्षांकडे, निवडणूक आयोगाकडे कुणाकडे आक्षेप नोंदवलेला आहे? निवडणूक आयोगाचा काही संबंध नाही त्याच्यात. बिलकुल शिवसेना कायदेशीर मार्गाने पुढे जाईल. हे आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीची मनमानी चालू आहे, लोकशाहीचे पूर्ण धिंडवडे काढतात ते, त्याच्यातला हा एक प्रकार आहे. पुन्हा खासदार नरेश म्हस्के सुद्धा आहेत आपल्यासोबत. नरेश म्हस्केजी, ठाकरे सेना म्हणते की तुम्ही लोकशाहीचे धिंडवडे काढताय. हे बघा कसं आहे, ही अंबादास दानवे जे आहेत ते आमचे चांगले जुने सहकारी आहेत. ते पाहिजे तसं आपला अर्थ घेत असतात
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते महायुतीबरोबर निवडणूक खासदार महायुती म्हणून एनडीएचे साथीदार म्हणून जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो घटनेने दिलेला अधिकार आहे 2/3 संख्याबळ आहे, हा घटनेने दिलेला अधिकार आहे, हे बाजूला होऊ शकतात आणि एखाद्या पक्षामध्ये विलीन होऊ शकतात. त्यांनी तो अधिकार वापरला तर ते चुकीचं आहे. आणि अंबादास दानवे हे स्वतः जिल्हा बँकेची निवडणूक, आता ते म्हणतील की बँकेमध्ये राजकारण नसतं, हे नसतं, ते नसतं, हे म्हणण्यापुरतं असतं. राजकारण सगळीकडे असतं. दानवेजी, तेच त्यांना चालू शकतं आणि बाकीच्यांना नाही चालू शकत. आणि दानवे साहेबांना तर बोलायलाच पाहिजे विरोधात. दानवे साहेबांना सत्य परिस्थिती माहिती आहे की काय, जे युबीटीची काय परिस्थिती आहे, लोक राहतायत का, लोक सगळे निघून चालत. हे दानवे साहेबांनी परिस्थिती माहिती आहे, परंतु शेवटी त्यांचाही नाईलाज आहे. त्याच्याबद्दल मी आणखी काही नाही बोलू शकत. दानवेजी, काय दानवेजी ते असं म्हणतात की त्यांनी नियमाचा वापर केलाय त्या खासदारांनी. मी त्याच नियमाच्या विषयी बोलतोय की त्याला कायदेशीर आव्हान दिलं जाईल. दुसऱ्याला नाही बोलत मी कायदेशीर आव्हान दिलं जाईल. कुठं दुसरी बाजू ऐकली? अशा पद्धतीनं असं पक्षाला विलिनीकरण होता येतं, गटाला अशा पद्धतीनं सदस्यांना विलिनीकरण होता येत नाही. हा, त्यांनी दुसरा गट निर्माण केला असतं तर आम्ही ते समजू शकलो असतो. ते पक्षात विलीन झालेले आहेत, लक्षात ठेवा. ते चुकीचं आहे. बर, दानवेजी धन्यवाद, आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. माझा नरेश म्हस्केंना शेवटचा प्रश्न आहे. म्हस्केजी, केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार अशा चर्चा आहेत, कुणाकडे हे मंत्रिपद जाऊ शकतं? हे बघा, ही लढाई किंवा हे मार्गक्रमण हे मंत्रिपदासाठी नाही आहे. जो बाळासाहेबांचा मूळ विचार होता, जी आमची नैसर्गिक युती होती ती अबाधित राहावी. जो हिंदुत्वाची जी संकल्पना आहे, ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमचा तरी फारकत घेतली जात होती खुशी करता, आणि तो मतप्रवाह, बाळासाहेबांचा मूळ विचार, तो पक्ष हा महाराष्ट्रामध्ये एक चांगला प्रबळ असा पक्ष निर्माण व्हावा, याकरता हे मार्गक्रमण आहे. त्यामुळे मंत्रिपद आणि ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. आणि 13 खासदार असल्यानंतर मंत्रिपद तर आम्हाला मिळणार हो, त्याच्यामध्ये काय शंका? काय मंत्रिपद मिळणार, त्याच्यामध्ये शंकाच नाहीये. 13 जण होता. धन्यवाद नरेश म्हस्केजी, आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.